आणि एक मोठी बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकच्या पखाल रोड परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेकीची घटना घडली आहे। 10 ते 12 पोलीस जखमी झालेत। पोलीस आणि वाहनांचेही नुकसान झालेलं आहे। तोडफोडही करण्यात आली आहे। पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला नोटीस बजावलेली होती 1 एप्रिलला आणि स्वतःहून तुम्ही अनधिकृत बांधकाम काढून घ्या असे आदेश देण्यात आले होते, अन्यथा तोडकाम केलं जाईल असे सांगण्यात आलेलं होतं। मात्र नाशिक पोलिसांनी या परिसरातल्या वाहतुकीत बदल केलेले आहेत। काल या संपूर्ण परिसरामध्ये काही काळ जमाव मोठ्या प्रमाणात उसळलेला होता। जमावानं मोठी दगडफेक केलेली आहे। पोलिसांवरती ही दगडफेक झाली, तसंच पोलिसांच्या गाड्यांचंही नुकसान यावेळेला झालेलं आहे। अश्रुधुराच्या नळकांड्याही यावेळेला फोडाव्या लागलेल्या होत्या। जमाव अतिशय आक्रमक पद्धतीने समोर येत होता आणि त्यावेळेला पोलिसांनी अशा पद्धतीनं अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या। पखाल रोड परिसरातली कालची रात्रीची ही आपण दृश्य पाहतोय। काही काळ या भागामध्ये त्यामुळे तणावाचं वातावरण होतं। पोलिसांच्या अंगावरती दगडफेक झाल्यानंतर ही कारवाई पोलिसांना करावी लागली। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, ही दृश्य कालची रात्रीची पाहायला मिळतात का? काय अधिक माहिती? प्रज्ञा, रात्री 12 वाजेच्या सुमाराची ही सर्व दृश्य आहेत। हे जो दर्गा आहेत काठेगल्ली परिसरामध्ये, हा जो दर्गा आहे तो अनधिकृत महापालिकेने ठरवलेला होता। ती काढून घेण्याची देखील नोटीसही बजावण्यात आली आणि काल रात्री त्याची मुदत ही संपलेली आहे। दरम्यान आज सकाळपासून इथे अतिक्रमण कारवाई करण्यात येणार असं बोललं हे जात होतं। त्यानुसार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाहतूक मार्गामध्ये बदलही करण्यात आली होती आणि हीच सर्व परिस्थिती असताना मध्यरात्रीच्या सुमारास एक जमाव जो आहे तो कुठेतरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं। रात्रीच्या वेळी या पखाल रोड काठेगल्ली परिसरामध्ये अंधार होता आणि त्याच वेळी जमाव जो आहे तो पोलिसांवरती चालून आला। यावेळी दगडफेक देखील करण्यात आली आणि ही दगडफेकीमध्ये म्हणजे दगडफेकीची घटना त्या घटनेमध्ये जवळपास जी आता माहिती मिळते त्यानुसार जवळपास 10 ते पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून 4 अधिकारी देखील यामध्ये जखमी आहेत। अनेकांच्या वाहनांचे देखील नुकसान करण्यात आले आहेत। म्हणजे अगदी आपण दृश्यांमध्ये बघितलं तर क्राईम ब्रांचचे जे डीसीपी आहेत उपायुक्त प्रशांत बच्चव त्यांच्याही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत। दगडफेक वाहनावरती करण्यात आलेली होती आणि याच सर्व घटनेनंतर कुठेतरी ह्या जमाव जो आहे तो शांत करण्यासाठी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्यांचा देखील वापर जो आहे तो करण्यात आलेला होता। सध्या आपण बघितलं तर रात्रीपासूनच इथे बंदोबस्त हा तैनात आहे। सध्या तणावपूर्ण शांतता इथे बघायला मिळते। यासोबतच सकाळपासूनच हे जे दर्गा जो आहे जो महापालिकेने अनधिकृत ठरवला होता त्याचं बांधकाम देखील काढण्याचं काम जे आहे, अतिक्रमण कारवाई जी आहे ती देखील सुरू आहे। पहाटेपासून जी माहिती मिळते त्यानुसार पहाटेपासून अतिक्रमण कारवाई ही सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास आता काही भाग देखील हा तिचा काढण्यात आलेला आहे आणि सध्या म्हणजे एकीकडे मध्ये अतिक्रमण कारवाई सुरू आहे तर बाहेर पोलिसांनी संपूर्ण तो जो रस्ता आहे तो देखील सील केला आहे। तिथे कोणालाही प्रवेश दिला जात नाही। प्रसारमाध्यमांना देखील त्या कारवाईपासून दूर हे ठेवण्यात आलं आहे। प्रांजल, नेमकी कारवाई कधी सुरू झालेली होती याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का? दर्ग्यावरती कारवाई सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीने सगळे आक्रमक झाले होते, काय अधिक माहिती या संदर्भात? प्रज्ञा, ही जी अतिक्रमण कारवाई ती आज पहाटे म्हणजे जी माहिती मिळते त्यानुसार पहाटे साधारणतः 5:45 वाजेच्या सुमारास ही अतिक्रमण कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। काल रात्रीच खरं तर याबाबत सर्व चर्चाही होती। हे अतिक्रमण काढलं जाणार असं बोललं जात होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती रात्रीच्या सुमारास हा जमाव जो आहे तो आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं। दरम्यान आता आपण जर ही दृश्य संपूर्ण बघितली तर अगदी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून सर्व इथे तैनात आहेत। कुठलाही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबतची सर्व खबरदारी ही घेतली जाते। मात्र सध्या आता जी माहिती मिळते, जे अपडेट आहे त्यानुसार पोलीस कर्मचारी जवळपास 10 ते 12 पोलीस कर्मचारी जखमी आहेत, 4 अधिकारी यामध्ये जखमी आहेत। पोलीस उपायुक्तांचे देखील वाहनाचं नुकसान हे करण्यात आलेलं आहे। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा काल फोडाव्या लागलेल्या होत्या। किती जमाव इथे जमलेला होता आणि कारवाई होणार या भीतीनं हा जमाव जमलेला होता की काय? नेमकं कारण काय? प्रज्ञा, म्हणजे नक्की यामागचं कारण जे आहे ते अद्याप समजू शकले नाहीयेत। पोलिसांकडून देखील यावर प्रसारमाध्यमांकडे कोणती माहितीही देण्यात आली नाहीये। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये अंधार हा होता, त्यामुळे हा
जमाव अंदाजे किती होता हे आकड्यामध्ये सांगणं सध्या तरी शक्य नाहीयेत। यासोबतच म्हणजे ही दगडफेक किंवा जमाव का करण्यात आली तर हे धार्मिक स्थळाबाबत काही अफवा देखील सोशल मीडियामध्ये पसरल्या का आणि त्यामुळे हा जमाव जो आहे तो अशा प्रकारे संतप्त झाला का किंवा हे अतिक्रमण काढलं जात आहे त्या पार्श्वभूमीवरती हे सर्व काही झालं का याचा तपास जो आहे तो सध्या पोलीस करतायत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल। मात्र आपण ही थेट दृश्य बघतोय ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की पखाल रोड परिसरात मध्यरात्री एकीकडे मोठा जमाव जमलेला होता। समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केलेली होती आणि त्यामुळेच पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागलेल्या होत्या। या जमावाच्या दिशेने नळकांड्या या अशा पद्धतीने सोडाव्या लागल्या होत्या। पोलिसांना सुद्धा आक्रमक भूमिका घ्यावी लागली होती कारण दगडफेक मोठ्या प्रमाणात होत होती। आणि आता दुसरी जी दृश्य आपण बघतोय सकाळची आहेत, पोलीस बंदोबस्त इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि आता या भागातली तोडक कारवाई जी आहे ती सुद्धा सुरू होईल। मात्र कोणालाही माध्यमांना किंवा सर्वसामान्य नागरिकांना मात्र इथे आतपर्यंत जाऊ दिलं जात नाहीये। काय नेमकं आज सुरू आहे याबद्दलची माहिती दिली जात नाही। मात्र प्रांजल आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतात। प्रांजल, आतमध्ये आत्ता सध्या नेमकं काय सुरू आहे हे कळू शकेल का? पोलिसांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे का? प्रज्ञा, जी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः पहाटे 5:45 वाजेपासून महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। मध्ये जेसीबी आहेत, अतिक्रमण महापालिकेचं अतिक्रमण पथक आहेत, या पथकाला देखील संपूर्ण सुरक्षा ही देण्यात आलेली आहे। साधारणतः 5:45 वाजेपासून ही अतिक्रमण कारवाई ही सुरू झालेली आहे। त्यामध्ये आता काही या दर्ग्याचा जो अतिक्रमण भाग होता तो देखील काढण्यात आलेला आहे। सध्या ही कारवाई जी आहेत, अतिक्रमण कारवाई जी आहेत, हे अनधिकृत बांधकाम हटवण्याचं काम हे सध्या सुरू आहे। यासोबतच म्हणजे आता ही कारवाई खरं तर किती वेळ चालेल ते अद्याप सांगण्यात आलेले नाहीयेत। मात्र दुसरीकडे बाहेरच पोलिसांचा बंदोबस्त हा इथे तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी घेतली जाते। जो नाशिक मधला खरं तर नाशिक शहरातील हा मुख्य भाग म्हणून ओळखला जातो। आपण या समोरचं दृश्य बघितली तर या परिसरात म्हणजे तिकडे मुंबई नाका हा संपूर्ण परिसर आहे, तर तिकडे नाशिक पुणे मार्गावरील द्वारका असेल, नाशिक रोड असेल हा संपूर्ण परिसर आहे आणि याच मार्गावरील सध्या वाहतूक देखील संपूर्णतः बंदही करण्यात आलेले आहेत। आपण बघितलं तर काही वेळापूर्वीच हे जे अतिक्रमण हटवण्यात आलेलं होतं ते काही सर्व तिथला मुलबा होता तो हटवण्यात आलेला होता आणि ते सर्व पत्रे असतील किंवा इतर महापालिकेची गाडीतून बाहेर देखील काढण्यात आलेलं आहे। ती सर्व दृश्य देखील समोर आलेले, त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी अतिक्रमण कारवाईला देखील वेग हा मध्ये आलेला आहे। हे अतिक्रमण संपूर्णतः हटवण्यात येत आहेत। आता नक्की या कारवाईला किती वेळ लागणार, ही कारवाई कशा प्रकारे केली जाते त्याबाबत कुठलेही स्पष्टीकरण महापालिका असेल किंवा पोलिसांकडून देण्यात येत नाहीयेत। मात्र एकंदरीतच रात्रीची जी काही घटना ही घडलेली आहे त्यामुळे तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरात बघायला मिळते। पोलिसांकडून देखील सध्या सर्व खबरदारी ही घेतली जाते, त्यासोबतच शांततेचं आवाहन देखील केलं जात आहे। प्रांजल, काही लोकांना अटक केलेली आहे का? किती साधारण जमावातल्या लोकांना अटक करण्यात आली काही कळू शकले का? प्रज्ञा, आपण बघितलं तर रात्री साधारणतः 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। अंधाराचा फायदा घेऊन जमावाने दगडफेक केली असं सध्या बोललं जात आहे। त्या पार्श्वभूमीवरती हा जमाव नंतर पांगवण्यात आला होता। दगडफेक झाल्यानंतर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला, अधिकारी जखमी झाले। त्यामुळे रात्रीतून खरं म्हणजे आता जे काही समोर येते त्यानुसार कोणालाही ताब्यात हे अद्याप घेतलंय की नाही त्याबाबत माहितीही समजू शकलेली नाहीयेत। मात्र याबाबत पोलिसांकडून तपास हा सुरू आहे। आता देखील काही पोलीस अधिकारी इथे तपासासाठी हे आलेले होते, बंदोबस्तासाठी ते देखील आले होते, मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर कोणती प्रतिक्रिया देण्यास सध्या नकार दिलेला आहे। कारवाई सुरू आहे एवढंच फक्त त्यांच्याकडून सध्या सांगण्यात येत आहे। नक्कीच, आणि ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात आहे। खरं तर या सगळ्या घटनेनंतर आणि संपूर्ण म्हणजे खास करून पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना पाहता एक पोलिसांची वेगळी कुमक काही मागवण्यात आलेली आहे का? याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? प्रज्ञा, सध्या SRPFच्या 3 तुकड्या इथे आलेल्या आहेत। यासोबतच दंगल नियंत्रण कक्ष देखील इथे दाखल आहेत। तसेच काही अतिरिक्त कुमक सध्या तरी मागवण्यात आले नाहीयेत। जवळपास एक 700च्या आसपास पोलीस कर्मचारी अधिकारी सध्या रस्त्यावरती आहेत। यामध्ये DCP क्राईम असतील, DCP हेडक्वार्टर हे स्वतः इथे बंदोबस्तासाठी आहेत। अतिरिक्त कुमक जो आहेत किंवा इतर जिल्ह्यातून बंदोबस्त हा अद्याप मागवण्यात आलेला नाहीयेत। मात्र संपूर्ण परिस्थितीवरती पोलिसांनी सध्या नियंत्रण हे मिळवलेलं आहे। दर्गा परिसराबाहेर बंदोबस्त आहेत, रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। यासोबतच शहरामध्ये इतर जे काही संवेदनशील भाग आहेत म्हणजे जसा भद्रकाली असेल, वडाळा गाव असेल, नाशिक रोडचा काही भाग असेल, तिथे देखील पोलिसांनी बंदोबस्त हा वाढवला आहे।
त्या संवेदनशील परिसरावर देखील पोलीस हे सध्या लक्ष ठेवून आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद. या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊच.